करेक्ट प्लेसमेंट ऑफ ETT. तर इसॉफेगल नाही आहे हे कन्फर्म करायचं आहे. तर कॅपनोग्राफी इज द आयडियल. मिनिमम 3 सायकल्स हव्यात. बेस्ट इज फायबर ऑप्टिक ब्रॉन्कोस्कोप. डिफिकल्ट इंटिब्युशन किंवा डाऊटफुलमध्ये ते कन्फर्मेटरी आहे, कारण की तुम्हाला कळेल ती कुठवर आहे, कुठं आहे, कशी आहे. सगळ्यात आधी आपल्याला कळतं की डायरेक्टली कॉर्ड्समधनं गेली आहे, नंतर चेस्ट राईज दिसणार, ॲबडॉमिनल मुवमेंट नाही दिसणार, मिस्ट दिसणार लगेच, नंतर तुमचा ग्राफ येणार, कॅपनो येणार, ऑस्कल्टेशन ऑफ चेस्ट, ऑस्कल्टेशन ऑफ एपिगॅस्ट्रियम, नंतर रिझर्वायर बॅगच्या मुवमेंटमधनं अनपॅरलाइज असेल तर कळेल, किंवा ती बॅग इन्फ्लेट केली तर मुवमेंट दिसेल. नंतर इसॉफेगल डिटेक्टर डिव्हाइस म्हणून आहे. तर याच्यामध्ये ट्यूब आहे, इथे सिरिंज त्याला कनेक्ट करण्याकरता तुम्ही कॅथेटर लावावा लागतो मधात, मग तो कॅथेटर तुम्ही त्याला कनेक्ट करा. किंवा हा बल्ब आहे, हा काय नावाचा एलिक्स इव्हॅक्युएटर बल्ब. तर ट्रकियामध्ये असेल तर काय तुम्ही एअर ॲस्पिरेट करू शकाल, बट इसॉफेगस जो आहे तो कोलॅप्स असतो आणि निगेटिव्ह प्रेशरने तो कोलॅप्सच होणार आहे. तर तुम्ही पुल केल्यावर तर एअर पुल करू शकत नाही. त्याच्यात फॉल्स पॉझिटिव्ह होईल जर स्टमकमध्ये जास्त गॅस आहे तर ते कळेल तुम्हाला. आणखी एक ट्रान्सट्रॅकियल इल्युमिनेशन करू शकता. लाईटेड स्टिलेट टाकला तर लाईट दिसेल, इसॉफेगसमध्ये टाकला तर लाईट दिसणार नाही. तर इसॉफेगल डिटेक्टर डिव्हाइस किंवा एलिक्स इव्हॅक्युएटर बल्ब किंवा ट्रान्सट्रॅकियल इल्युमिनेशन लाईटेड स्टायलाइटद्वारा, फायबर ऑप्टिक स्कोप आणि हे कॅपनोग्राफी. आणखी ते हे पण येतं, काय म्हणतात त्याला, डिस्पोजेबल पोर्टेबल कलरीमेट्रिक डिव्हाइस.